हॅपी बर्थडे अमोल. खूप 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 मोठा हो. आई बाबांचे गुण आहेतच तुझ्याकडे, तर आता स्वतःच्या कर्तृत्वानं खूप मोठा हो. बाबांची कुठली हो बापू? बाळा, चला आपण ओवाळून घेऊया. हा सांगा ना बापू. अमोल, मी तुला काय सांगितलंय? मी प्रॉमिस केल्याने तुला आज सगळं सांगणार म्हणून. खरं? हो बाळा, खरंच. अगं पण कधी सांगणार मा? संध्याकाळी सांगेन. इतक्या उशिरा? बाळा, तेव्हाच वेळ असतो की नाही आपल्याला. अमोल, अरे किती प्रश्न विचारायचे. हा सांगेल तुला नंतर. अरे ओवाळायचंय ना, चला ओवाळून घ्या त्याला. चला चला, बसा बसा. खाली. आहा. हे घे म्हणून. बापू, हे नकोय मला. तुम्ही माझ्यावर किती लाड करता, किती प्रेम करता. या कशा मग? अरे तसं नाही अमोल, तू लाडका नातोयस का नाही, मग तुझ्या खाऊसाठी दिलेत. माझा भाऊ तर मा बनवते ना. हो. बरं, बाद झाला आता. चला देवबाप्पाला नमस्कार करा. जा. अमोल, अमोल, मा, तूच माझा देव आहेस. हो मा, मी देवबाप्पांना सांगून ठेवलंय. पहिला नमस्कार माझ्या माला. पप्पा, मला पापांबद्दल कळलं ना की लगेच पापा सापडू दे. भाऊजी, हे घ्या. भाऊजी, आज लवकर आवरलं? हा, ते काम आहे ना जरा. पोलीस स्टेशनला जायचंय का? वहिनी, तुम्हाला माहित नसल्यासारखंच म्हणताय तुम्ही. काय भाऊजी? वहिनी मुद्दाम करताय ना. अमोलचा वाढदिवस आहे ना. मला माहिती होतं भाऊजी. हा, तर वहिनी मी तुम्हाला म्हणणार होतो की लिस्ट असेल ना तर द्या, सगळं साहित्य घेऊन येतो मी. आज मस्त आहे ना, गोडाधोडाचं करू काहीतरी. आणि हो, त्याच्यासाठी खेळणी पण आणायची ना. मला तर कळलंय खराडीमध्ये एक मॉल आहे, तिथे खेळण्याचं मोठं दुकान आहे, त्यासाठी काम भाऊजी, करतो. बास करा हे. किती वर्ष अजून तुम्ही हेच करणार आहे? वहिनी अहो, अहो भाऊजी, तुम्हाला कळत कसं नाही? हे बघा, आजवर आम्ही तुम्हाला साथ देत आलो ह्या सगळ्यात. पण याला काय अर्थ आहे भाऊजी? 7 वर्ष झालं तुमच्या डोक्यात दुसरा कुठलाच विचार नाही. आणि आता आपण आली इकडे, कदाचित अमोल पण असेल. ते लोक तिकडे वाढदिवस साजरा करणार आणि आपण घरात हे सगळं असं करायचं? वहिनी अहो, तुम्ही असलं नका बोलू काहीतरी. भाऊजी, हे बघा, तुम्हाला त्रास होतो हे कळतंय मला. म्हणजे हे सगळं आपणच आपल्याला फसवतोय असं नाही होते का? वहिनी मग काय करायचं मला तुम्हीच सांगा ना. काय करायचं म्हणजे? अमोलवर आपला तेवढाच हक्क आहे ना?
मग हेच बोलायचं. आणि त्याने काय वेगळं होणार आहे? भाऊजी आज अमोलचा वाढदिवस आहे म्हणून बोलले. म्हणजे पिशी जाऊन बोलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आपल्याकडे आता. हा पण आजच जाऊन बोला असं म्हणत नाहीये मी, पण नाही. जे काय होईल ना ते आजच क्लिअर होईल. मी आत्ताच्या आत्ता पिशी जाऊन बोलतोय ही गोष्ट. हे बघा भाऊजी, रागाच्या भरात तुम्ही काही बोलू. बस तुम्ही म्हणताय ना ते बरोबर आहे. अजून किती दिवस मी अमोलचा वाढदिवस फक्त कल्पनेतच साजरा करणार? आपल्याला ह्या सगळ्याची उत्तर द्यावीच लागते. आजच्या आजच द्यावी लागते. भाऊजी भाऊजी अहो भाऊजी ऐक. जरा जास्तच बोलले का मी? आजच्या दिवशी नव्हतंच बोलायला पाहिजे. भाऊजींनी एकदा डोक्यात राग घालून घेतला ना, मला लवकर शांत पण होत नाही. वहिनी, हो वहिनी, येऊ काय? चिंचुके भाऊजी, हो या की. विचारताय काय? साहेब कुठे गेलेत? अर्जुन भाऊजी आत्ताच रागात बाहेर पडलेत. कुठं? अपर्णाच्या घरी. म्हणजे अपर्णाविषयी मी आणि भाऊजी बोलत होतो, त्यांना एकदम राग आला आणि त्याच रागात बाहेर पडले. आज अमोलचा वाढदिवस असतो. अहो काय सांगताय? अहो तुम्ही कशाला जाऊन द्यायचं त्यांना तिकडं? अहो भाऊजी, अर्जुन भाऊजी चिडल्यावर ऐकतात का कोणाचं? अपर्णा मॅडम काश्मीर, उत्तराखंड आणि मणिपूरच्या कलेक्टर असल्याची माहिती मिळते. आणि अमोल हा उत्तराखंडमध्येच शिकतोय. तो तिकडच्या शाळेत शिकतो असं सांगतो साहेबांना. म्हणजे जास्त भानगडीत पडायलाच नको. भाऊजी काय झाले? अहो वहिनी, अमोल तिथंच आहे घरी. काय? हा, अहो, काय सांगताय भाऊजी तुम्ही? साहेब त्या भानगडीत पडायला नको ना म्हणून साहेबांशी खोटं बोललो आणि म्हणलं अमोल उत्तराखंडलाच असतो म्हणून. म्हणजे त्यांची भेट होणार? नाही झाली पाहिजे. साहेब अगोदर ह्या मुलात अडकायला लागलेत आणि त्यात अपर्णा मॅडम नाहीत ऐकणार. अशी कशी ऐकत नाही ती? अमोल काय त्याच्या एकटीचा मुलगा आहे का? मला तर वाटतं भाऊजींनी अमोल इकडेच आणलं पाहिजे. अहो असं कसं शक्य आहे? भाऊजी, परवा अपर्णा मला भेटायला आली होती, मी तिला परत पाठवले. अमोलला का नाही घेऊन आली मग त्या दिवशी ती? का एकटीच आली? तिच्या मनातनं खोट आहे. तिला ना भाऊजींना, आम्हाला, अमोलला कधीच भेटू द्यायचं नाहीये. मी बघतो अर्जुन साहेबांना थांबवता येते का. येतो मी. हॅलो, हा रुपालीताई बोला ना. ताई कोणाला म्हणतेस का तू? हा? आणि ताई म्हणतात तुला लाज नाही वाटत का ग? ताई काय झालंय? वा, जे करायचं ते सगळं करून झालंय आणि वर विचारते काय झालं म्हणून. पण तुझी खेळी संपली आता अपर्णा. खेळी? कसली खेळी ताई, तुम्ही काय बोलताय? अमोल तुझ्या बरोबर आहे ना? हो. मग त्याला का नाही घेऊन आलीस ग त्या दिवशी? आणि आजवर एकदाही भाऊजींना का भेटू दिलं नाहीस त्याला? किती आतल्या गाठीचीस ग अपर्णा तू. मुद्दा कोण तू लांब ठेवलंस ना आम्हाला अमोलपासून. अय्यो, असं अजिबात नाहीये. असंच आहे अपर्णा. अगं मला चांगलं माहिती आहे ना. पण बास हा, खरंच बास आता. अमोलने तुझ्याबरोबर साजरा केलेला हा शेवटचा वाढदिवस असणार आहे. ताई अहो तुम्ही काय बोलताय? हो, अर्जुन भाऊजी येतात आहे तिकडे आणि ते अमोलला घेऊन येतील याची खात्रीच आहे मला. आणि तुला पण ना अपर्णा असंच पाहिजे. 7 वर्ष तोडलंस ना तू त्याला आमच्यापासून आणि आता अशी वागतेस. अगं तुला नातेवाईक म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटते मला. किती उलट्या काळजाची निघालीस बघ तू. पण ना तुझ्या पापाचा गडा भरलाय आता. अमोल पण तुझ्यापासून दुरावणार आणि भाऊजी सुद्धा कायमचे. हॅलो ताई, हॅलो ताई.
वंस काय झालं? मला रुपाली ताईंचा फोन आलेला. रुपाली ताई? माझ्या मोठ्या जाऊबाई त्या खूप वाईट बोलल्या ग माझ्याशी, खूप. पण असं का हो वंस? त्या म्हणाले की अमोल आणि अर्जुन दोघेही माझ्यापासून दुरावणार आहेत. अरे वा, एकदम माझ्या कामाची दिसते की बाई. पण वंस असं कोण बोलतं का? खूप वाईट बोलल्यात. मला म्हणाल्या अमोलचा हा शेवटचा वाढदिवस असणार आहे तुझ्यासोबतचा, कारण अर्जुन त्याला घ्यायला येत. अर्जुन घ्यायला येतोय. आता काय करावं बाई? हे ना बापू पण गेलेत सामान आणायला. अहो वंस थांबा की. अशी काय रुपाली ताई जिने वंसाच्या डोळ्यात पाणी आणलं? अरे वा, काय माणूस जोडून दिलाय वंस तुम्ही मला. रुपाली ताई, आता लवकरच भेटावं लागणार आहे आपल्याला. तू काय करतोयस इकडे? अपर्णा, आज अमोलचा बर्थडे. त्याचा दरवर्षी वाढदिवस असतो. 7 वर्षांचा झालाय तो आज. या आधीचे 6 वर्ष कुठे होतास तू? मी इथंच होतो आणि मी पण अमोलचा प्रत्येक बर्थडे साजरा केलेला. अरे वा, माझंही तसंच करायचंस ना. इकडे कशाला आलायस? मला नाही राहवलं. एकतर 7 वर्ष त्याला माझ्यापासून लांब ठेवलं. एक मिनिट थांब. आज आहे ना, जे काही ते सगळंच क्लिअर करून टाक. लांब केलं म्हणजे कोणी लांब केलं? मला परत परत त्याच विषयावर नाही बोलायचं अपर्णा. मग माझ्यावर आरोप करणं बंद कर. वचन कोणी घेतलं होतं? अपर्णा, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. वचन कोणी घेतलं होतं? अमोलला बाबाबद्दल नाही काय कळलं पाहिजे, माझ्याबद्दल काय नाही कळलं पाहिजे. अर्जुन प्लीज. आपे मला वचन दे. आणि तुला माझ्याबद्दल जरा जरी काय वाटत असेल ना, तर हे वचन तू आयुष्यभर पाळशील. मी घेतलं होतं. हा, मग अमोलला मी तुझ्यापासून लांब केलं असं कसं होईल? आज तुला अमोलची आठवण आली आहे? 6 वर्षात एकदाही आली नाही? अपर्णा, मला त्याची रोज आठवण येते. माझ्या घरात एक त्याची सेपरेट खोली आहे, त्यात सगळं असतं. त्याची खेळणी असतात. अमोल एक आपण काय उपयोग आहे त्या सगळ्याचा? अमोल कुठे आहे? मी त्याला घेऊन जातो. अर्जुन थांब. असं अजिबात काही होणार नाही. हा, तू म्हणाला होतास अमोलला माझ्याविषयी काहीच सांगायचं नाही. 7 वर्षानंतर आज उगवतोयस. आता म्हणतोस मी अमोलला घेऊन जातो. कसं होईल असं? आणि काय सांगणार आहेस त्याला तुझ्याबद्दल? काय माहिती काय त्याला तुझ्याबद्दल? कोण आहेस तू त्याचा? अपर्णा, मी बाप आहे त्याचा. पण त्याला माहिती आहे का हे? कळत कुठे तो? अर्जुन, तू अति करतोयस आता. माझ्याकडे दुसरा पर्याय नाही अपर्णा. तू पोलीस इन्स्पेक्टर, मी कलेक्टर आहे. कळतंय तुला? काहीतरी विचार कर. अमोल! अर्जुन थांब. अमोल! अमोल! अरे अमोल, सावकाश. अरे पडशील ना. मोमा, मला कुणी हाक मारली. माझे बाबा आलेत का? काही काय छोटे सरकार, तुमच्या बर्थडे साठी साहित्य आणलेलं तुम्ही पाहिलं का? नाही. चला की मी दाखवते. चला. हे बघ, मी तुला शेवटचं आणि स्पष्ट सांगते, हे जे काही होतंय ना, ते फक्त तुझ्या इगोमुळे होतंय. माझ्या इगोमुळे? हो, तुझ्याच इगोमुळे. बाप व्हायच्या वेळेला तुझ्यातलं पुरुष अहंकार जागा झाला. सरकारांनी चुकी केली होती, त्याची शिक्षा तुम्हाला देतोय. तुझी काहीच चुकी नव्हती. हो, चुकी होती की माझी होती. मी तेव्हाही म्हणाले होते. ऐकून घेतलंस तू माझं? विषय आईचा होता अपर्णा. आईचा विषय होता ना? मग आता मी पण एक आई म्हणून सांग, मी अमोलला तुझ्याकडे असं नाही पाठवू शकत आणि मी कधीच पाठवणार नाही. अमोल फक्त तुझ्या एकट्याचा मुलगा नाही, आणि आला तर तो एकटा नाही. त्याआधी मी तुझी बायको हे लक्षात असू. होतीस. आता मला तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही. ठीक आहे,
मग अमोलचाही विषय सोडून दे. अमोल माझाही मुलगा आहे अपर्णा. पोराला जन्माला घातलं म्हणून बापाचा हक्क नाही दाखवू शकत हा तू. अपर्णा, तुला तर विचारेल माझ्याबद्दल काय सांगशील? मी सांगेन काय सांगायचं. 7 वर्ष आधीचा अर्जुन, माझा अर्जुन मला माहिती आहे कसा होता. हा आता माझ्या डोळ्यासमोर जो उभा आहे ना, हा तो अर्जुन अजिबात नाही. आता तू ना तुझ्या सोयीने सगळ्या सोयीचा मुद्दाच नाही आहे हा. चुकी मान्य करण्याचा मुद्दा आहे. आणि हो, मी तुला शेवटचं आणि स्पष्टच सांगतो, आलो तर अमोल आणि मी सोबत येऊ, फक्त अमोल नाही आहे. मग मी पण तुला स्पष्टच सांगतो, मला माझ्या आयुष्यात तू नकोस. आमच्या कुणाच्याच आयुष्यात नकोस. मा हा? काय झालं? तू रडत होतीस का? नाही नाही, तुलाही बाबांची आठवण आली का? नाही नाही रे. तू कुठे निघालास? मी कॅम्पला. बरं, लवकर या. हो मा, मी माझ्या फ्रेंड्सला पण बोलवी. हो, बोलव की. वंस, मी सोडून येते त्याला. हो, जा सावकायचं. हो, बाय मा. बाय बाय. वंस, तुम्ही ठीक आहे ना? हो, ठीक आहे सगळं. येते मी. हो, सावकायचं. मी अमोलला तुझ्याकडे असं नाही पाठवू शकत आणि मी कधीच पाठवणार नाही. अमोल फक्त तुझ्या एकट्याचा मुलगा नाही. आलो तर अमोल आणि मी सोबत येऊ, फक्त अमोल नाही आहे. अर्जुन, 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 अरे कुठे हरवलायस? काय नाही, आज इच्छाच नाही ग हे सगळं. अशी भांडणं डोक्यात घालून घेतल्यावर इच्छा कशी होईल अर्जुन? अरे आज अमोलचा बर्थडे आणि आज आम्ही भांडलोय. आम्ही चांगले पालक नाही होऊ शकलो ग. असं काहीतरी विचार का करतोयस? काहीतरी काय चुकीचं बोलतोय मी? अरे एक बाप त्याच्या मुलाला 7 वर्ष भेटला नाही, हे काहीतरी वाटतंय का तुला? हॅपी बर्थडे सिम्बा. थँक्यू. आज तुझा बर्थडे आहे, तू खूप मजा करशील. हो, मजा करणारच की. मला वाटलं तू सुट्टी घेशील. नाही नाही, सिम्बा कधी सुट्टी घेत नसतो. आणि तुम्ही आहेत नाही ते सगळे फ्रेंड्स. आपण सगळे तुझा बर्थडे इथं सेलिब्रेट करू. हो चालेल, चला. अर्जुन हे बघ, आपण एक काम करू, आपण ना अमोलचा बर्थडे इकडे सेलिब्रेट करू. असं कसं करणार इथं? नाहीतरी तू या सगळ्या लहान मुलांमध्ये अमोलला बघतोस की नाही? हा, मग आपण या लहान मुलांचे छान औषण करू आणि त्यांना छान छान चॉकलेट्स देऊ. खरं? मग काय मी खोटं बोलते का? आणि हो, हे सगळं केलं ना तर हे सगळं अमोलपर्यंत नक्की पोहोचेल बघ. मग कोण पोहोचवणार? ते मला माहित नाही, पण हो, माझा देवावर विश्वास आहे आणि तो नक्की पोहोचवेल 100%. सुनो सुनो सुनो, समर कॅम्प वालो, आज आपण एक गंमत करणार आहे. काय मास्टर? अरे गंमत अशी आहे की आज आपण सेलिब्रेट करणार आहे. हो हो, शांत. आज आपण बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. आता एक काम करायचं सगळ्यांनी, पटापट पुढे यायचं. चला 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 चला. आता आपण सगळ्यांचं औक्षण करू काय? मास्टर, तुम्ही सगळ्यांना का आवडणार? कारण तुम्ही सगळी देवाची लेकरं आहात ना, म्हणून. हा, चला आता आपण सगळ्यांचं औक्षण करू.
ए सिम्बा, पळा चला. अरे खरंच भारी आयडिया काढलीस का तू. म्हणजे मला आता मनापासून वाटतंय की आपण हे जे काही केलं ना ते अमोलपर्यंत नक्की पोहोचलं असेल.